नाते रक्ताचे नसले तरीही जे आयुष्यभर खंबीरपणे पाठीशी उभे राहतात त्यालाच खरी मैत्री म्हणतात. चांगले मित्र मैत्रिणी हे आयुष्यातल्या दिव्यासारखे असतात. ते रस्ता तर दाखवतात, पण अंधारातही आपली साथ कधी सोडत नाहीत. आयुष्यात किती मित्र मैत्रिणी आहेत यापेक्षा संकटाच्या वेळी किती मित्र सोबत उभे राहतात हे जास्त महत्वाचं. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 5 वाजलेले आणि मी योगाला चालली आहे आणि ते सायकलिंगला चालले. रोज रोज काय दोन महिन्यानंतर आता मी योगाला चाललेली. या बाजूने येत आहे बघा. एरवी या रस्त्याला एवढी गर्दी असते, दिवसात खूपच गर्दी असते. आणि आता बघा किती शुकशुकाट आहे. हे बघा, थोड्याच वेळात आपण पुढे चालून गेल्यावर आपल्याला समोर गार्डन दिसेल आणि या गार्डन मध्येच आम्ही रोज योगाला जात असतो. हे बघा, तुम्हाला समोर दिसतच असेल, योगा आता सुरू झालेला आहे. मी आता या मागच्या गेटने जाऊन योगाला सुरुवात करणार आहे. हे बघा, याप्रमाणे रोज एक्सरसाइज केली जाते आणि थोडा वेळ मेडिटेशनही केले जाते. जवळजवळ रोज 1 ते 1.5 तास आम्ही योगा करतो. त्यानंतर मेडिटेशन होते आणि नंतर मग मैत्रिणींसोबत थोड्या गप्पा सुद्धा होतात. रोज योगा संपल्यानंतर जवळजवळ 6:30 ते 7:30 पर्यंत सर्व मैत्रिणी गप्पांना सुरुवात करतात. जवळजवळ इकडच्या तिकडच्या किंवा नातेवाईकांच्या रोज काय काय घडले ते सर्व एकमेकींना सांगतात. या ज्या बसल्या आहेत या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत. रोज आम्ही योगा संपल्यावर गप्पा करूनच घरी जातो. आज योगा ग्राउंडवर आले आणि इथे माझ्या मैत्रिणी भेटल्या. त्या बऱ्याच दिवसानंतर गावाहून आल्यानंतर आज मला भेटल्यामुळे मला खूपच आनंद झालेला होता. खरंच इतके दिवस त्यांची भेट झाली नव्हती, त्यामुळे आज त्यांना पाहून खूप छान वाटले आणि मला खूप आनंदही झालेला होता. सकाळच्या या सुंदर वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात आज एक विशेष आनंद मिळाला. तो म्हणजे बऱ्याच दिवसानंतर माझ्या मैत्रिणींची झालेली ही भेट. खूपच छान. बऱ्याच दिवसांनी मैत्रिणींना भेटणं, एकत्र वेळ घालवणं आणि गप्पा मारणं यामुळे मनाला खूप प्रसन्नता मिळते. सकाळी प्रसन्न वातावरणात मैत्रिणींसोबतच्या या खास क्षणांनी दिवस खूपच सुंदर होतो. त्या भेटल्याबरोबर माझी अगदी गप्पांना सुरुवात झाली. मैत्रिणींच्या गप्पा म्हणजे दिवसाची सुरुवातच छान. हसणे, रुसणे आणि जुन्या आठवणींना उजाळा देणे. मैत्रिणींसोबत घालवलेला हा थोडासा वेळही दिवसभरासाठी नवी ऊर्जा देऊन जातो. सकाळी सकाळी निसर्गाशी आणि जिवलग मैत्रिणींशी जोडले जाणे हीच तर खरी सकाळची सुंदर दिनचर्या. हे बघा, आता आमच्या गप्पा झालेल्या आहेत आणि आता आम्ही घराकडे निघणार आहोत. घरी सुद्धा जाता जाता आम्ही बरेचसे काम सुद्धा करून घेत असतो, जसे की फुलं तोडणे, त्याचप्रमाणे कढीपत्ता तोडणे, हे सुद्धा रस्त्यावर आम्ही करत असतो. फोटो काढू का? फोटो पण काढू का?
हे बघा, सध्या पाऊस पडून गेल्यामुळे सर्व झाडे कशी हिरवेगार झालेली आहे. आम्ही ज्या योगा ग्राउंडवर योगा करतो त्याच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात या पद्धतीने झाडे आहेत. हे बघा, झाडे किती हिरवीगार झालेली आहेत. बऱ्याच जणांनी आपल्या दाराशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत. हे बघा, अजून जाता जाता आम्ही हे एक रासबेरीचं झाड आहे त्या झाडाजवळ थांबतो आणि थोडं रासबेरी सुद्धा तोडून घेतो आणि गोड अशी रासबेरी आम्ही तेथेच खाऊन घेतो. हे बघा, आता मी घरी आलेली आहे आणि आज मी तुम्हाला माझी दुपारपर्यंतची दिनचर्या दाखवणार आहे. या पद्धतीने मी योगा करून घरी येते आणि नंतर मी थोडा चहा घेते. 1 कप चहा माझ्यासाठी मी आता ठेवलेला आहे. आमच्याकडे फक्त मीच चहा घेते, बाकी सगळे दूध घेतात. आजी बाबा चहा घेत नसतात. त्यामुळे मला खूपसा चहा ठेवण्याचा किंवा चहा ठेवायचा वेळच येत नाही. कुणी जर बाहेरचं आलं किंवा कुणी पाहुणे आले त्याच वेळेला आमच्याकडे चहा ठेवला जातो. हे बघा, मी आता चहामध्ये आले टाकणार आहे. मला आल्याशिवाय बिलकुल चहा आवडत नाही. जवळजवळ माझे मी 1 पाव किंवा अर्धा किलो इतके आले घेतलेले असते आणि 1 किसणी मी एका डब्यामध्ये कायम फ्रीजमध्ये ठेवलेली असते. म्हणजे माझे 2 डबे असतात, 1 किसणीचा डबा आणि 1 आल्याचा डबा. आमच्या कॉलनीत संतोषी मातेचे मंदिर आहे. ते या खिडकीतून अगदी बरोबर दिसते. अगदी सकाळी उठल्याबरोबर देवीच्या कळसाचे दर्शन होते. अगदी ध्यानीमनी नसताना सहजच खिडकीतून त्या मंदिराच्या कळसाकडे लक्ष जाते आणि मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. मी योगाहून येते त्यावेळेला माझ्या सासूबाईंची आंघोळ सुरू असते आणि आमच्या बाबांचे काहीतरी काम सुरू असते. आता मी माझा चहा करून घेतलेला आहे आणि आता चहा घेऊन मी पुढे हॉलमध्ये जाऊन बसणार आहे आणि सोप्यावर मी 5 ते 10 मिनिटे थोडी बसते आणि नंतर पुढच्या कामाला सुरुवात करते. चहा झाल्यावर मग मी हा जिना झाडून काढत असते किंवा कधी कधी मग वरचा टेरेसही झाडून घेत असते किंवा वरती टेरेसवर आमच्या 2 रूम आहेत त्यासुद्धा मी झाडून घेत असते. अधूनमधून या पद्धतीची कामे मी करून घेत असते. आपल्याला गृहिणींना म्हणजेच महिलांना नेहमीच मोठ्या घराची हौस असते, पण जेवढे मोठे घर तेवढे आवरावे भरपूर लागते आणि त्याला आवरायलाही भरपूर वेळ लागतो. सकाळी जर लवकर उठले तरच हे घर व्यवस्थित आवरले जाते. सर्व झाडून झाल्यावर मग मी आंघोळीच्या आधीच कपडे भिजून घेत असते. हे बघा, कपडे मी आज वर नेणार आहे. जरा जास्तीचे कपडे असले की मी वर टेरेसवर घेऊन जाते आणि तेथे माझा एक मोठा दगड आहे. त्या दगडावर मी ते कपडे धुवून तेथेच दोरीवर टाकून देत असते. मी ज्या ज्या वेळेलाही वर जाते आणि अगदी दार उघडले की दाराचा आवाज येतो आणि लगेच ही फ्रँकी वर येते. ही बघा, ही सुद्धा आमच्या घरातील एक सदस्य आहे. आता जोपर्यंत मी वर आहे तोपर्यंत ती येथेच माझ्याजवळ बसून राहील. हे बघा, आता मी हे कपडे भिजून घेणार आहे आणि नंतर मी खाली जाऊन माझं सर्व आवरून परत 12 वाजता वर येईल आणि नंतर मी हे कपडे हातानेच धुणार आहे.
चल ये चल. आता माझे सकाळचे सर्व आवरून झालेले आहे आणि आंघोळी झालेली आहे. आता आज सोमवार असल्यामुळे जरा जेवणाला वेळच होणार आहे, त्यामुळे मी माझ्यासाठी पोहे करून घेणार आहे. आमच्याकडे दर सोमवारी कांदे लसूण नसलेला स्वयंपाक असतो, त्यामुळे मी आज पोहे सुद्धा बिना कांद्याचं करणार आहे. हे बघा, या पद्धतीने बिना कांद्याचं पोहे मी केलेले आहे. आणि नाश्ता करून मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. आज सोमवार असल्यामुळे दर सोमवारी आमच्याकडे वरण भात, फ्लावरची भाजी आणि भरलेल्या मिरच्या हा मेनू आमचा अगदी ठरलेला आहे. जवळजवळ आज मला 36 वर्ष झाले, पण या मेनूमध्ये आजपर्यंत कोणताच बदल कोणी केलेला नाही आहे. आता मी नाश्ता करून लगेच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. सर्वात आधी मी आता वरण भात आणि भाज्या मिरची करून घेणार आहे आणि पोळ्या आता ज्योतिताई करणार आहे. म्हणजे पोळ्यांना आमच्याकडे बाई येते, म्हणजे ज्योती येते, ती पोळ्या करेल. हे बघा, ज्योतिताई सुद्धा पोळ्या लाटायला आता आलेली आहे आणि आता माझा सर्व स्वयंपाक झालेला आहे. कशा वाटल्या तुम्हाला माझ्या मैत्रिणी आणि माझी सकाळची दिनचर्या? मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.